हरिभक्त परायण रामेश्वर महाराज. रामेश्वर महाराज फार सुंदर वाजवता आपण रमेश्वर बाबा. रमेश्वर दादांसाठी एकदा टाळी झाली पाहिजे. रामेश्वर दादांच्या पाठीमागे बसलेले सावंत महाराज, चंद्रकांत महाराज सावंत. चंद्रकांत बाबा, बाबांच्या चरणावरती वंदन आहे. आणि ही विद्यार्थी बाबा हा, दोघांची. रामेश्वर महाराजांची संस्था आहे. रामेश्वर महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि ज्ञानेश संगीत विद्यालय, ज्ञानेश संगीत विद्यालय. आणि तुमचं नाव वैजापूर. सर? तुकाराम महाराज गायकवाड. तुकाराम महाराज, आपणालाही वंदन आहे. हे गोड विद्यार्थी घडवण्याचं सेवा कार्य जी गुरुजन मंडळी करतायत, तर या लेकरांसाठी, यांना घडवणाऱ्या गुरूंसाठी, दोघांसाठी कदाचित दगडाला आकार देणं सोपं आहे. तुटला फुटला तर त्याचा विचार करत नाही माणूस, पण यांच्या विचारात राहतो आपण. यांना घडवणं सोपं नाहीये. मागच्या 16 वर्षापासून अनुभव आहे मला या सगळ्या गोष्टींचा. ही माझी भावंड सुद्धा, या जे काम आम्ही करतो तेच काम ही माझी भावंड करताय. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. कुणीही मिरिटचा माल आम्हाला देत नाही. मी असू द्या नाही तर रामेश्वर महाराज असू द्या, मिरिटची माणसं आमच्याकडे नाहीयेत. जी घरात वैतागलेली आहे, गाव वैतागलेलं आहे, शाळा वैतागलेली आहे, अशी सगळी वैतागवाडी आमच्याकडे असते. चांगला माल कुणीही आम्हाला देत नाही. आमच्या झोळीमध्ये खडे टाकण्याचं काम करताय. पण रामेश्वर दादा असतील, आमचे तुकाराम महाराज असतील, किंवा महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी शिक्षण संस्था असतील, त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आलो. आमच्या झोळीमध्ये तुम्ही खडे टाका, पण या झोळीची ताकद अशी आहे, त्याचे हिरे बनवण्याची ताकद या झोळीची आहे. प्रत्येक स्वतःच्या परीनं काम करतोय. कोणाचंही काम अधिक किंवा जास्त नाही. प्रत्येक गुरु आपल्या विद्यार्थ्याला घडवताना खूप खूप प्रयत्न करत असतो. त्याची गुरुजनांच्या त्या परीक्षेला, त्यांच्या प्रयत्नाला कधी तराजू लावायचा नसतो. आई वडिलांच्या प्रेमाला जसं तराजू लावायचं नसतं, तसं गुरुजनांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला चुकूनही आपण, कोणी आई वडील असतील, कोणी श्रोते असतील, कोणी परिसरातले असतील, पंचक्रोशीतले असतील, कोणी शेजारी असतील, कधीही तराजू लावायचा नसतो. प्रत्येकाचा प्रयत्न खूप चांगला असतो. तर हे सोपं नाहीये. इकडे ही रामेश्वर दादा तुकाराम महाराजांचं विद्यार्थी मंडळ आहे. इकडे आपल्या अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. सगळे खूप गोड गाण्याचा प्रयत्न करतात, वाजवण्याचा प्रयत्न करतात. पखवाज हे पुरुषाचं वाद्य